कोल्हापूर जिल्ह्यात 1200च्या आसपास असणारी गुऱ्हाळघरांची संख्या आता 200 वर आली आहे। अनेक समस्येच्या गर्तेत सापडलेल्या गुऱ्हाळघरांच्या गावांना आता घर लागल्याचं देखील बघायला मिळतंय। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आपला गाळप हंगाम यशस्वी करत आहेत। साखर उत्पादनातही पश्चिम महाराष्ट्र अव्वल असला तरीही कोल्हापूरच्या गुळाला आज महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। कोल्हापूरचा गुळ हा चांगल्या प्रतीचा असल्यानं या कोल्हापुरी गुळाला GI मानांकनही मिळालं आहे। मात्र एकीकडे मोठी मागणी असतानाही गुळ उत्पादक करणारे व्यावसायिक आता अनेक समस्यांना तोंड देत आहेत। नव्या पिढीने या व्यवसायाकडे फिरवलेली पाठ उत्पादन खर्चाच्या तुलनेत गुळाला मिळणारा कमी दर आणि टोळ्यांकडून होत असलेली फसवणूक याला कंटाळूनच मालकांनी गुऱ्हाळघरं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र अमर मेढे पाटील यांची तिसरी पिढी ही या गुऱ्हाळघरात आजही काम करतेय। तुम्हाला दिसणारे हे गुऱ्हाळघर कोल्हापुरातील कदमवाडी परिसरात सुरू आहे। याच परिसरात मागील 2 वर्षांपूर्वी 10 गुऱ्हाळघरं गुळाचं उत्पादन करत होते। आता संपूर्ण जिल्ह्यातील गुऱ्हाळघरं बंद पडत असल्यानं गुळाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटू लागलंय। कामगार आमच्याकडे कमी यायला लागले। त्या कामगार नसल्यामुळे आमच्या भागातली गुऱ्हाळं सगळी बंद पडली। आमचं एकच गुऱ्हाळ चालू आहे या भागामध्ये। जवळजवळ एक 100-150 गुऱ्हाळ इथं आमच्या इथं होती आमच्या भागामध्ये। ते आता एकच गुऱ्हाळ आमचं चालू आहे। या समस्या गुऱ्हाळ व्यवसायाला जास्त समस्या आहेत आणि ह्या समस्येमुळे गुऱ्हाळ व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे। दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी हे गुऱ्हाळकरांना लागणाऱ्या ऊसाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करत असतात। मात्र आता गुऱ्हाळ बंद झाल्यानं शेतकरी देखील चिंतेत आहेत। कोश 80-032 ऊस बियाणं चांगलं आहे, शासनानं दिलेलं आहे। कमी वेळेत त्याचं पक्व होतंय, गूळ चांगला होतोय, उतारा चांगला पडतोय, रिकव्हरी चांगली पडत्या। तर पुराला पाण्यात बुडला तर टिकतोय चांगला, म्हणून आम्ही ती जास्त लावतोय। पण शासनानं ह्याच्यापेक्षा जर चांगलं काय तर बियाणं काढलं तर शेतकऱ्याचा फायदा होईल। कोल्हापुरात तयार होणाऱ्या गुळाला देशभरात मोठी मागणी आहे। मात्र गुऱ्हाळघरं वेगवेगळ्या कारणानं अडचणीत आली आहेत। त्यामुळे आता गुळाची मागणी वाढत असताना सध्या मात्र गुळाची आवक कमी झाल्याचं बघायला मिळतंय। आज कोल्हापूर जिल्ह्यातला कोल्हापूरचा गुळ शाहू मार्केटचा हा जगभर जात होता, निर्यात होत होता। पण आज बऱ्यापैकी गुळ कमी बाहेर जातो। याचं कारण काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये साखर वापरायला चालू केलेली आहे। याचा मोठा फटका गुळ उत्पादकांना भेटला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं गेलं। यंदा मनुष्यबळ शोधण्यात वेळ गेल्यानं यंदाचा गुळ हंगाम सुरू होण्यासाठी 15 दिवसांचा उशीर झाला। पूर्वी 25 तासात 6 आदणे होत होती, सध्या 3 ते 4 आदणे होतात। अपवादात्मक गुऱ्हाळघरांवरती रात्री गुळ उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे एकूण गुळ उत्पादन कमी झालंय। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळघरांना लागलेली अवकाळा सुधारायची असेल तर राज्य सरकारनं पुढाकार घेण्याची गरज आहे। नाहीतर भविष्यात गुऱ्हाळघरांची संख्या ही आणखी कमी होईल अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटतेय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।